करतोय. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती. ऑप्शनचा हलकासा बाहेर चेंडू टाकण्यात आला विकेट किपरच्या हातामध्ये. जसा स्टेप आउट झाला तशा त्याच्या स्टेपला फॉलो केलं गेलं गोलंदाजाने. यश त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळाला आणि मयूर तरेचा पहिला चौकार आणि त्याच्यानंतर पलटवार ही तुम्हाला पाहायला मिळाला. फर्स्ट इनिंग मधल्या पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीपमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो वाईडिश लॉंग आणि एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स झाल्यात ज्या फटक्याने चौकार मिळून दिला होता फलंदाज मयूरला. आता ही रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता जर पाहिलं तर सुंदर पिचिंग होती. फास्टेस्ट फुलटॉस या बॉल आपण म्हणू शकतो. लवकर सेट झाला होता, इम्प्रूव्ह केलं होतं लवकर या फटक्याला खेळण्यासाठी. आणि पारितोषिक आहे कॅचसाठी जे योगेश जुगुळवे यांचे भाचे आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक की त्यांच्या हातामध्ये जर कॅच आले अर्थात त्याने कॅच जर पकडली तर मामाकडून 1000 रुपये देण्यात येतील. टीमची धावसंख्या 5. द विकेट. पिच होता, समोर लॉफ केला गेलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. लॉंगॉनचा फिल्डर वळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला बेदून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चौकार प्रणय पाटीलच्या बॅटमधून. ओव्हर द विकेटने पिच बॉल लॉफ करत असताना समोर लॉंग ऑफ नव्हता. मिड ऑफच्या डोक्यावरील चेंडूला काढला गेला. इनफिल्डला प्रॉपरली भेदत असताना आपल्याला डीप मधल्या फिल्डरने कव्हर करण्याचा प्रयत्नही ही करताना तुम्ही बघितला, परंतु त्याच्या अगोदर बॉल टप्पा घेत असताना बाउंड्रीच्या बाहेर या इनिंग मधला या ओव्हर मधला हा दुसरा तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता परंतु डिलिव्हर्ड सुद्धा त्याला चांगलाच केला गेलाय, अर्थात डिस्पॅच केला गेलाय डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा 4. थोडासा शफल झाला. परफेक्टली पिच बॉल या नव्हता परंतु लॉफ चांगल्या पद्धतीने केलं. डीप मध्ये लॉंग ऑफ नाहीये त्या गोष्टी माइंड मध्ये ठेवल्या गेल्या. मिड ऑफ आतमध्ये होता, लॉंग ऑफ नव्हता, त्या अनुमानाने अगदी लॉंग ऑफला लॉफ करत असताना लॉफ्टेड हिट हा तुम्हाला पाहायला मिळाला आणि लागोपाठचा दुसरा चौकार प्रणय पाटील. टीमची धावसंख्या झाली आहे 13. आतापर्यंत 5 बॉल मध्ये चांगला घाव घातलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. आता पिच, आता समोर खेळण्याचा प्रयत्न, अगदी समोर पडलाय बॉलरच्या. 3 फिल्डर होते. स्वतःचा फॉलो थ्रू करता सोडत असताना काय फिल्डिंग त्याची झाली. मित्र म्हणेन मिड ऑफने यायला हवं होतं, एक्स्ट्रा कव्हरने पुढे यायला हवं होतं, परंतु बॉलर ज्या वेळेला कॅच पकडण्यासाठी जातो तेव्हा बहुतांशी वेळेला फिल्डर थांबतात कारण ती बॉलरचीच कॉलिंग असते आणि हीच कॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. जिथे बॅटिंग करतोय स्वराज स्पोर्ट्स कशेली. उमेशजी यांचं या ठिकाणी आगमन होत असताना नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, सध्या तरी या मंचावरती कदाचित शरीरावरती जास्त प्रेम करत असावा हा मान्यवर. बॉडी फिटनेस मेंटेन ठेवत असताना सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तो आलाय. आणि बॉडी फिटनेस खरं तर मेंटेन ठेवणे गरजेचीच गोष्ट आहे, कारण एखादा आमदार आला तर त्याला सांगावा लागतो आपल्याला की तो आमदार आहे, खासदार आला तर सांगावा लागतो तो खासदार आहे, पण तो बॉडी बिल्डरला कधीच सांगावं लागत नाही की मी बॉडी बिल्डर आहे. तो दुरूनच ओळखला जातो. त्याच्यामुळे बॉडी फिटनेस मेंटेन ठेवा, कारण माणूस सध्या एवढा खरं तर स्वस्थ झालाय ना, सुस्त झालाय ना, की सुरुवातीच्या 30 वर्षामध्ये तो कमवण्यासाठी एवढी मेहनत घेतो की 30 वर्षामध्ये कमवलेला पैसा मग नंतरची 30 वर्षे त्याच बॉडीला घालवतो. त्याच्यामुळे आता कमवाई आणि बॉडीलाही मेंटेन ठेवा. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14. चला विनंती करेन आजच्या दिवसामध्ये कोणालाही वेळेच्या संदर्भात सहकार्य आम्ही करणार नाही आहोत, कारण आज मेगा फायनल सेकंड सेमीफायनली खेळवायची आहे. 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. शेड्यूलनुसार आपल्याला आज 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करतोय की जास्त कोणी वेळ घेऊ नका. 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले प्रणय पाटील, तोच असेल स्ट्रायकिंग एंडवरती. आणि आलोक आता आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. ऑन साइडला खेळतायत. सुपर फटका, टप्पा जसा पडला नजरेने हेरत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. प्रणयच्या बॅटमधून षटकार. लेंथ वरती मोठा फटका खेळायचा असतो तेव्हा त्या लेंथ वरतून जाऊन आपल्याला तो बॉल खेळावा लागतो आणि तेच केलं. या बॉलवरती आला षटकार. षटकार टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना 20 या आकड्यावरती.
धावा झाली 20. षटक क्रमांक दुसऱ्या पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. व आताही हार्डलाईन पण तो ऑप्शनच्या बाहेर चालला चेंडू. पंच दंडित करतात त्या ठिकाणी बॉलरला. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला वाईट. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये लोकेश आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर तरीही लेन बॉलचा वापर केला, परंतु तो लेन बॉल आता थोडासा पुढे टाकण्यात आला होता. टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू. व्हाईट बॉल. आता इनसाइड आउट खेळतात. सुंदर फटका, क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. फिल्डर प्रयत्न करतोय चेस करण्याचा बॉलला, पण तो बॉल अगदी त्याला क्रॉस करून बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय प्रणय पाटीलच्या बॅटमधून. जेवढे फटके त्याने खेळले गेल्यात ना, तेवढे फटके अगदी क्षेत्ररक्षकाची पोझिशन बघून त्याने खेळल्यात आणि बॉलची मिरिटी तो ओळखतो. कारण हार्ड लेंथ वरती पुल करणं, हुक करणं तुम्ही बघितलं प्रिव्हियस बॉल वरती. त्यानंतर ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर होता, त्याला कव्हर्सला खेळत असताना चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. आता रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल जरूर आहे. फिल्डर आहेत त्यांच्या हाताला अगदी चाटून बॉल चाललाय पुन्हा एकदा बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि या ओव्हर मधला हा लागोपाठचा दुसरा चौकार फेस करत असताना प्रणय पाटील. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. प्रत्येक बॉलच्या रेषेमध्ये तो येतोय. तुम्हाला आताही आठवत असेल की मिड ऑफ आतमध्ये असताना लॉंग ऑफला त्याचे आलेले 2 चौकार, त्यानंतर हार्ड लेंथ पिकअप करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेरचा त्याचा षटकार, आणि आता रिव्हर्स खेळला. याच्या अगोदर इनसाइड आउट खेळत असताना तो पाठवला डीप कव्हरला, आणि आता स्वीपर कव्हरच्या दरम्यान रिव्हर्सचा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. काही फलंदाजी करतो. आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 23 धावा बनल्यात. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, कमकुवत कनेक्शन. दुसऱ्या बाजूला लगेचच सांगितलं गेलं लोकेशला की दुसऱ्या बाजूला डेंजर एंड मध्ये पळतोय प्रणय पाटील. परंतु आता सध्याच्या सिच्युएशनला हेच करायचं होतं की एखादी सिंगल्स येईल, एखादा डॉट बॉल येईल तर समोरच्या टीमवरचा प्रेशर थोडासा कमी करू शकतो. अर्थातच मालजीपाडा टीमचा विचार करत असताना आतापर्यंतचे बॉल जर आपण पाहिले तर या षटकामध्ये फेकून झालेले 4, अजूनही 2 बॉलचा खेळ या ओव्हरमधला उर्वरित आहेत. तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 ऑन बोर्ड. जास्त शफल झाला. ऑफस्टंपच्या लाईन वरतून खेळण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॉलला हुक करायचं होतं, परंतु ते जमलं नाही. याच्या अगोदर जमलं प्रणय पाटीलला. आता तुम्हाला पाहायला मिळाला मयूर तरे जो आघाडीला गेलाय, त्याच्याही बॅटमधून एक चौकार आलाय, आणि चौकाराने तर त्याने सुरुवात केली आणि प्रणयने चौकाराने सुरुवात केली होती. परंतु आता लोकेश या बॉलवरती त्याला बीट करत असताना धावसंख्या 29 आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. ओव्हर द स्टंप. व पिच बॉल होता, समोर लॉफ केलाय परंतु प्रोटेक्ट केलेले क्षेत्र डीप मध्ये चाललाय. कव्हर्सला बॉल उचलला फिल्डरने, दुसरीची कॉलिंग होती आणि 2 धावा ॲक्युरेटली सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट करत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणाहून खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. बिनगडी बाद बॅटिंग करत असताना संघ स्वराज स्पोर्ट्स कशिली या टीमची धावसंख्या 32. आणि मी साजनजी भोईर यांना विनंती करतोय की ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना मी विनंती करतोय की मंचावरती या. तुमचा वाढदिवस या ठिकाणी आपण सेलिब्रेट करणार आहोत. सर्वांमध्ये एकत्रित राहणारे, सर्वांच्या विचाराने चालणारे असे सर्वांचे लाडके अर्थातच गोट्या दादा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचा वाढदिवस आपण शाही सन्मानाने या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. काल प्रशांतजी गुळवे यांचा वाढदिवस होता. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. ऑनलाईनच्या माध्यमातून फोनवरती मेसेज आले, कोणी प्रात्यक्षिक भेटून त्यांना शुभेच्छा दिला. कारण वाढदिवस एक असा दिवस असतो ज्या दिवसाला आपण जन्मलेलो असतो. मग त्या दिवसातला सेलिब्रेशन करण्याचा भाग हा मित्रांनाही मिळतो, फॅमिलीला मिळतो, आणि मित्र फॅमिली मिळून आपण वाढदिवस साजरा करत असतो. आणि आज गोट्या दादांचा मित्र परिवार या ठिकाणी आहे. सो विनंती करेन त्यांना की या मंचावरती तुमचा वाढदिवस आपण थोड्याच वेळात सेलिब्रेट करू. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती रुपेश. रुपेशचा पहिलाच बॉल आणि वर शॉट, फुल्ली कप द रेस्ट. काही फटका होता, मनगती ताकद आणि फ्लिक करत असताना बॉलला पाठवला स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक
रित्या बॉलची लांबी आणि उंची प्राप्त होते ना, तेव्हा खरं तर त्याचा हावभाव काय पाहण्याजोगीच असतो, काय एक्सप्रेशन होते पाहायला मिळाला. प्रणय पाटील फ्लिक ऑफ द रेस्ट, पायातला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तो उचलताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर तो चेंडू तुम्हाला जाताना पाहायला मिळाला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या अतिशय वेगाने या ठिकाणी पुढे जात असताना धावा झाल्यात 38. गोट्या दादा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची त्यांना लाभो हीच आई जगदंब चरणी आपण प्रार्थना करूया. येणाऱ्या काळामध्ये अनेक साऱ्या सामाजिक कार्यामध्ये दादांचं पाठबळ राहावं. दादांच्या अशाच सुखद कारकिर्दीला त्यांचा मित्रपरिवार ओळखत जावा आणि मित्रांच्या नेहमी ते सहवासात राहावे, परिवाराला एकत्रित घेऊन चालावे, चांगल्या विचाराने समाजसेवा त्यांनी करावी अशी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ओव्हर द विकेट, आता फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल. त्या झोन मधून दोन मोठे फटके. प्रणय पाटील ही झोन फायर नाव. थँक्यू. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्म फॉर प्रणय पाटील. काय फटके तो खेळतोय. क्लासिकल सगळे स्ट्रोक माइंड मध्ये सेट असणारी खरं तर त्याची क्रिकेट मधली ऍक्टिव्हिटी. आणि जेव्हा तुमचा सराव हा परिपक्व असतो, जेव्हा तुमचा सराव रेग्युलर सुरू असतो ना, तेव्हा तुम्ही खरं तर अशा फटक्यांमध्ये जाता ज्या फटक्यांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळते. आणि काय फटके होते. दोन्ही फटके आपण जर बघितले गेले तर त्या झोन मधून गेले. इंडिव्हिज्युअल आता चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे प्रणय पाटील. अजून एक मोठा फटका, परंतु मिस्टामिंग बॉल मध्ये मिड विकेटला फिल्डर अगदी समोर बॉल कॅच सोडली नाहीये. आणि अखेरकार जो प्रवास होता प्रणय पाटीलचा, बॅटिंग परफॉर्मन्स चांगला करून तो मैदानाच्या बाहेर बनवला. 36 धावा इंडिव्हिज्युअल 9 चेंडू फेस करत असताना आणि पहिला फलंदाज प्रणय पाटील गॉन. थँक्यू. तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराकडून ज्या शुभेच्छा येतील त्या शुभेच्छांमुळेच खरं तर तुमचा हा आयुष्याचा खेळ असाच पुढे जात जावा. गोट्या दादांचाच वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करण्यासाठी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत असताना हे सर्व मित्र या ठिकाणी तुम्हाला मंचावरती पाहतात. टीमच्या धावसंख्येमध्ये तुम्हाला बदलाव पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये आनंद देण्यासाठी आनंद आलाय, परंतु काय आनंद दिला प्रणय पाटीलने आपल्या स्कोर काढला आणि डगआउटला. रिव्हर्स खेळतात, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलंच जातं. आणि इथनं दुधारी तलवारीचा वापर करता वेळेला चांगल्या बॉलची पिचिंग, फलंदाज होईल बाद. आनंदने आनंद दिला नाही, चालला डगआउट मध्ये. याच कमबॅकची गरज होती. धावसंख्या वेगाने वाढत होत्या, त्याच्यामधलं उत्तर सापडत नव्हतं. परंतु असा एकही प्रश्न नाही ज्याच्यावरती उत्तर नाहीयेत. प्रश्न एक असतात, उत्तर 1000 असतात. त्याच्यामुळे प्रश्नातून गोंधळून जाऊ नका, त्याच्यातलं उत्तर शोधा. आणि क्रिकेटमधलं तुम्हाला उत्तर जर शोधायचं असेल ना, तर त्या उत्तरांमध्ये ते प्रश्न शोधण्यामागे खरं तर जास्त वेळ वाया घालू नका. त्या उत्तरांमध्ये गुंता, जेणेकरून तो तोडगा तुम्हाला मिळेल. आणि त्यातलं उत्तर आता शोधलंय, कारण रुपेश याच्यावरती 2 अटॅक झाले, परंतु त्यानंतर काय सुंदर कमबॅक त्याचा पाहायला मिळाला. त्याने प्रणयला परतवलं, आनंदला परतवलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये हेमंत पाटील आलाय. स्लॉग हिटर या टीमचा टॉप ऑर्डर मध्ये चांगली तो बॅटिंग करत असतो. आणि आता त्याच्या समोर आहे रुपेशचं आव्हान. मागे खेळण्याचा प्रयत्न, हलकसं कनेक्शन झालंय, बॉल चाललाय अगदी वेगाने, जरूर वेगाने बॉल गेला. आणि या खेळपट्टीची आपण आउटफील्ड जर बघितली या मैदानाची, तर अगदी आउटफील्ड फास्ट आहे. आणि त्याच आउटफील्ड मध्ये बॉल जात असताना बॉर्डरांच्या बाहेर या चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48.
सध्या तरी आमच्या समोर डिलिशियस केक आहे, जो केक कट करून दादांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट केला. परंतु बहुत यार लो फुल टॉस बॉल अपील केली जाते, परंतु डाऊन द लेग स्टंप की मिडल स्टंप. यस मिडल स्टंप, पंचांनी फिंगर अप केला गेला, अगदी मिडल स्टंप वरती गवासला गेला. तो म्हणजे फलंदाज हेमंत पाटील, तोही परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल अजून एक झटका. टीम बॅटिंग करत असताना कशी लीला. चौकार आला, त्याच्यानंतर प्रत्युत्तर चांगलं बघितलं. 2 षटकारांचं प्रत्युत्तर ही दिलं गेलं, ते म्हणजेच याच डावामध्ये प्रणय पाटीलला आनंदी परतला मैदानाच्या बाहेर. नुकताच हेमंत पाटील ही मैदानाच्या बाहेर आलाय. ज्या धावसंख्या 2 ओव्हरमध्ये वाढल्या होत्या ना, त्या धावसंख्या 3ऱ्या ओव्हरमध्येही वाढल्या. आपण असं म्हणू शकत नाही, कारण आतापर्यंत भरपूर धावा खर्च झाल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 षटकार, 1 चौकार आला, परंतु एक जमेची बाजू राहिली की या षटकामध्ये प्रणय बाद झाला, या षटकामध्ये हेमंत बाद झाला, या षटकामध्ये आनंद बाद झाला. 2 गोलंदाजांना जे जमलं नव्हतं ना, ते परफेक्टली केलं या ठिकाणी रुपेशने. आणि आता तेच करायचंय, ते म्हणजेच गोलंदाज केवलला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय रॉकी, परंतु त्यालाही माहिती आहे की मयूर तरेसारखा घातक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये, जो आघाडीला गेला होता. शेवटच्या ओव्हरचा भार त्याच्याच खांद्यावरती राहिलाय. आतापर्यंत मयूरचा जर विचार केला ना, तर त्यांनी बॉल फेस केलाय 5 आणि 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या आहेत धावा 7. टीमची धावसंख्या 48 साली आता शेवटच्या षटकाला प्रारंभ करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतोय. केवळ पहिलाच बॉल ऑन साइडला. या टीमचा ओपनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. लेग स्टंप वरती बॉल अगदी पुढे टाकण्याची चुकी केली आणि बॉलला पाठवला गेलाय बॉलच्या बाहेर. षटकार. स्ट्रक्चर या ओव्हरमध्ये वाढतच चाललाय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 विकेट्स आले होते, परंतु त्या 2 विकेट्सने धावा थांबलेल्याच नव्हत्या. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवरती षटकार. आता रिव्हर्स खेळतायत. बॉलला खेळायचं होतं कव पॉइंटला, परंतु बॉल आपण बघताय तो म्हणजे थोडासा येत असताना बाजूला. आता अर्थातच सेलिमिडॉनच्या थोडासा बाजूने आला. या ठिकाणून आपण बघत आहोत, याही बॉलवरती मिळत असताना सिंगल. षटकारानंतर सिंगल. खरं तर हा बॉल चांगला होता, हा बॉल उपयुक्त होता. जिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे बॉलची गती थोडीशी कमी करण्यात आली, तिथनं आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणून सिंगल. आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते 55. 55 धावा. समोर लॉफ करायचं होतं, बॉल पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरनेही तो बॉल सोडला. तिथून आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. अशा रीतीने डॉट बॉल जर येत राहतील ना, तर कमबॅक होईल. कारण मालजीपाडा या टीमची सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. सुरुवातीच्या 5 फलंदाजांवरती नेहमी डिपेंडेबल हा संघ कधीच नसतो. मिडल ऑर्डर मग 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावरती सुद्धा येऊन खेळाडू मोठे फटके मारू शकतो, एवढी ताकदवर ही बॅटिंग लाईनअप आहे संघ मालजीपाडाची. त्यामुळे इथनं कमबॅक करावं लागेल. ओ पिच बॉल समोर लॉफ केलाय, डीप मध्ये लॉंग ऑफला ट्रॅप आणि इथनं कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप जशी झाली तशा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. इझी कॅच वरती यायला हवं होतं. त्या फिल्डर कडे तुम्ही बघितलं तर अगदी इझिली तो आला. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये स्पष्ट दिसतंय की ओव्हर पिच बॉल बनवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, कॅचला पकडण्याचा प्रयत्न, कॅच निसटली गेली. टीमची धावसंख्या 227 माफ करा. फुल टॉस समोर खेळतात, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका, पण तो आता बॉल पडल्यानंतर थोडासा संत झाला. दुसऱ्या बाजूला विकेटही मिळेल, कदाचित परतेल मैदानाच्या बाहेर सलामीला गेलेला फलंदाज मयूर तरे. अशा पद्धतीने रनआउटची मिळते विकेट. या विकेटने टीम ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा, जिथे विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्या 4. धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. आतापर्यंत बॉल या ओव्हर मध्ये बघितले तर 5 झालेत आणि शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा अंपायरचा. 59 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. या धावसंख्या वाढवण्याचा खरं तर वाढण्याचा कारण एकमेव राहिला प्रणय पाटील, ज्याच्या बॅट मधल्या 36 धावा तुम्ही बघितल्या.
ज्या 36 धावांमध्ये त्याचे 3 षटकार 4 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट ऑन साइडला उचललाय बॉल, अगदी फिल्डरच्या डोळ्यासमोर होता. इथं कॅच ड्रॉप जरूर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू केला होता, तरी कॅच कठीणच होती. लॉंग ऑन वरून प्रवास करणं, सर्कलच्या आतमध्ये जाणं, कॅच पकडणं, तेवढ्या क्रिया त्याला कराव्या लागतात. बॉलकडे पाहणं, त्याला फॉलो करणं, या सगळ्या गोष्टी कठीण असतात. आपल्या म्हणण्यानुसार खरं तर आपण कठीणच म्हणू शकतो. त्यामुळे कठीण कॅच होती. त्या बॉलवरती मिळालेली सिंगल. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या जर आपण पाहिल्या तर धावसंख्या 59 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि 60 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे संघ मालजीपाडा या टीम समोर संघ कशिलेने. दरम्यान आपण करूया टॉस. मॅनेजमेंट कमिटी मेंबर तुम्हाला पाहायला मिळतील आता खेळताना वेताल कोपर या टीम समोर. सो विनंती करूया दोन्ही टीमच्या कॅप्टनला की टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सन्मान्य विजय गुलवी साहेबांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या समवेत मनोहरजी गुलवी आणि देवानंदजी गुलवी, राजा आणि शुभम यांचे वडील. मी देवानंदजी गुलवी यांनाही विनंती करतो की तुम्ही या. सध्या तरी हे 2 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात टॉस बॉक्स मध्ये. आपण करूया त्या ठिकाणी टॉस. एका बाजूला कोपर, दुसऱ्या बाजूला निंबवली आई वजीरशाही आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस. सो कॉल देतील येस कोपरचे कॅप्टन. आई वजीरश्वरी असा कॉल आणि आलाय त्यांच्या विरोधात स्मिथ एंटरप्राइजेस ही बाजू आली. सो मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही आसनाची शोभा वाढवा. आता दीप आपल्या सोबत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ही मॅनेजमेंट करत असताना भरपूर साऱ्या गोष्टी या क्रीडांगणावरती तू बघितल्यात. या क्रीडांगणावरती क्रिकेटचा खेळ 3 दिवसामध्ये कसा झाला तेही तुला माहिती आहे, कारण सकाळी येणं, लेट जाणं, या सगळ्या गोष्टी तू डोळ्यासमोर बघितल्यात. काय वाटतं, टॉस जिंकलाय, 4 ओव्हरची मॅच तुम्हीच ठेवलेल्या आयोजनामध्ये तुम्ही खेळाल, काय वाटतं, काय डिसिजन घेशील? फिल्डिंग. याच्या मागचं काही कारण? कारण काय नाही, कारण काही नाही. मग 4 ओव्हर आता फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. समोरचा संघ कोपर, या संघासोबत सध्याच्या सीझन मध्ये कधी तुमची फाईट झाली आहे? या सीझनमध्ये नाही, पण गेल्या वर्षी 1 का 2 सामने खेळलो आहेत. त्याच्यातलं काय रिझल्ट होतं तुमच्या अपोजिट की त्यांच्या बाजूने लागला होता? एक मॅच त्यावेळी जिंकली, एक मॅच आम्ही जिंकलो. म्हणजेच आता दोन्ही बाजूला संधी आहे की तुम्ही पुन्हा एकदा एकामेकाच्या विरोधात आलात. काय वाटतं, काय स्ट्रॅटेजी असेल तुमची या मॅचमध्ये? कोण कोण इनोव्हेशन आहेत या मॅचमध्ये आणि कोणाची तुला उपस्थितीची कमी भासते? नाही, सर्व प्लेयर आहेत. ही स्पर्धा तुला सांगण्याची गरज नाही की ही स्पर्धा कशी वाटते, कारण ही तुमची स्पर्धा आहे. परंतु या स्पर्धेला भरवत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून तुम्हाला कोणी सावरलं? योगेश दादाच्या सहकार्यामुळे सगळं ठीक झालं. येस, थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन तुम्ही निंबवलीच्या कॅप्टनचं ऐकलं. आता टॉस गमावलाय, 4 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करावी लागेल. फर्स्ट ऑफ ऑल काय माइंडमध्ये आकडा सेट केलाय की निंबवली समोर एवढ्या धावसंख्या बनवू? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. या कंडिशन्सला डीडी ग्राउंड म्हटलं गेलं तर सगळ्यांचा आवडता हा क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती खेळण्याची मजा येते. काय वाटतं, कोण टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर पाठवणार किंवा प्लॅनिंगनुसार तुम्ही काहीसे चेंजेस करणार आहेत का? आम्ही प्लॅनिंगनुसार केलो. ही स्पर्धा कशी वाटते? इथे खेळण्यासाठी किती आनंद वाटेल? खूप छान ऑर्गनाईज केलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन तुम्ही ऐकले. निंबवली टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला कोपर पाहायला मिळेल. जाऊयात या ऑनगोईंग सामन्याकडे, जिथे सेकंड इनिंगला आता लगेचच सुरुवात होईल. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आई वज्रसोरी चषक 2025 निंबवली आयोजित ही स्पर्धा आजचा फायनल डे आणि फायनल डे मध्ये तुम्ही आहात. सध्या तरी हे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या मान्यवरांच्या उपस्थितीने नेहमीच हे मंच गजबजलेलं असतं. राजा गुळवी, शुभम गुळवी यांचे वडील ही तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतात. खरं तर मुलाची कारकीर्द प्रत्येक बापाला आवडीची असते.
साजन भोईर ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी पारितोषिक की प्रत्येक कॅचसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रशांत गुळवे यांच्याकडून. आणि आपण चर्चा करत होतो की एखादा मुलगा जर चांगलं कार्य करत असेल तर त्याच्या चांगल्या कार्यावरती सगळ्यात आधी बापाला अभिमान वाटतो. आणि अभागामध्ये हे नवीन नाही आहे, अनेक सारी मंडळी आपण बघत असतो की एखादा मुलगा खेळत असतो तर त्यांचे वडील आपसुकच येत असतात त्याचा काम बघण्यासाठी, क्रिकेटचा खेळ बघण्यासाठी. आणि त्याच्यातलाच खरं तर हा चेहरा तुम्ही बघितला, देवानंदजी गुळवी साहेब. नेहमी शुभम आणि राजा हे चर्चित असतात क्रिकेटमध्ये आणि सध्या तरी ही स्पर्धा ते अनुभवायला आलात. या मॅचमध्ये लक्ष आपण बघितलं 60 धावसंख्येचं समीर राऊत आणि केवळ घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडलं, चांगला बॉल होता. क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना मयूर तरे पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्यात आला. ज्या मयूर तरेने 14 धावसंख्येचं महत्त्वाचं बहुमूल्य योगदान दिलं, एक चौकार एक षटकार 7 चेंडू फेस करत असताना त्याचा तुम्ही बघितला आणि त्याचाच पहिलाच बॉल यॉर्कर फेस करावा लागला. लोव फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग आणि बॅकआउट स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. ज्याचं मन तुटतं त्याच्यासाठी हे गाणं लागू होतं. परंतु इथनं जर आपण पाहिलं तर या बॉलला पाठवत असताना बाउंड्रीलाईनच्या बाहेर लो फुल टॉस बॉल चुकी केली आणि तिथे षटकार आला. आता चांगली अपील या ठिकाणी केली जाते, स्ट्रॉंग अपील आणि यास फलंदाज होईल बाद. अगदी इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टंप आणि ऑफ स्टंप वरती नव्हता, अगदी इम्पॅक्ट पडत होता मिडल स्टंप वरती. त्याने लगेचच पंचांनी घोषित केला की फलंदाज इथनं होईल बाद. मोठा हादरा इथनं बसत असताना केवळ गरज गॉन. थँक्यू इट इज अ परफेक्टली प्लम. कधी कधी प्रेक्षकांना असंही वाटतं की अंपायर्स चुकीचं डिसिजन देत आहेत की काय, परंतु हा पहा इथनं इम्पॅक्ट पडतोय इन पिचिंग मिडल लाईन. त्यानंतर हाईट फॅक्टर ही चांगली होती, जे हाईट फॅक्टर मिळायला हवी. पंचांनी ज्या डिसिजन वरती बोट उचललं ते डिसिजन अगदी करेक्ट होतं. म्हणून मी पंचांची पहिल्या दिवसापासून स्तुती करतोय की एकही डिसिजन अजूनपर्यंत ना पंचांच्या अपोजिट आलाच नाही. कारण ऑनफिल्ड अंपायरने जेव्हा जेव्हा सॉफ्ट सिग्नल दिलाय ते घडलंय. आणि ते का घडलंय तर हे ऑफिशियल्स अंपायर आहेत ना, अनेक वर्षाचा अनुभव घेऊन आलेले आहेत, ऑफिशियल्स क्रिकेट खेळलेले आहेत, म्हणून त्यांना माहीत आहेत की प्रत्येक डिसिजन कसे राईट द्यावे. आणि हा राईट डिसिजन पाहायला मिळाला अंपायरचा. इथे फलंदाज झाला बाद केवल घरत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश. 60 धावसंख्येचं लक्ष्य सुरुवातीपासून हे लक्ष्य जर सोपं करायचं असेल तर इथनं बॅटिंग ऑर्डरमध्ये आक्रमकता हवी आहे, आक्रमक करावा लागेल. हा खेळ आक्रमक खेळ जर झाला तर या मॅचमध्ये 60 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण होऊ शकतो. रिव्हर्स खेळतात, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंगच ऑप्शनच्या बाहेर आहे. पिचिंगच आपण बघितली गेली तर पायांवरती घाव घालणारी. इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना मयूर तरेचा काय स्पेल राहतो सध्या तरी. कारण प्रत्येक बॉल जर आपण पाहिले ना तर गोलंदाज अशा सिच्युएशनला फास्ट टाकण्याचा प्रयत्न करतो, तो ही शॉर्ट बॉल, परंतु यावेळेला त्याने यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झालाय. खुलो टप्प्याचा बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर ग्राउंडिंग स्ट्रोक. ऑन साइडला ऑन राईटचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. सध्या तरी आजचे बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये आहेत. कॅच पकडली तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक प्रशांतजी गुळवी यांच्याकडून मिळतील. आणि डॅशिंग पर्सनॅलिटी, डोळ्यांवरती ग्लास घालून सध्या तरी ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. वाढलेली दाढी त्यांना शोभावी म्हणून सध्या तरी पहा तिला सेट करतात, दाढी सेट करत असताना. ओ द विकेट, लो फुल टॉस बॉल आणि फलंदाज होईल बाद. बॉल खेळायचा होता, ऑन साइडला स्वीप करायचं होतं, परंतु बॉल अगदी स्विंग करत असताना ऑफ स्टंप वरती इथनं फलंदाज या ओव्हर मधला अजून एक बाद होत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 विकेट या ओव्हर मध्ये, फक्त धाबा 8, जिथे डिफेंड करायच्या धाबा मालजीपाडा समोर टीम स्वराज्य स्पोर्ट्स कशेलीला.
मी विनंती करेन मुख्य खेळपट्टीवरती मीटिंग घेऊ नका. मुख्य खेळपट्टीवरती कोणी जास्त खरं तर मीटिंग घेऊ नका, कारण खेळपट्टी ही स्पर्धा जरी संपली तरी अनेक साऱ्या स्पर्धांसाठी खेळपट्टी आपल्याला अशीच पाहायला मिळते आणि ती खेळपट्टी तुमच्या योगदानाने राहू शकते. कारण क्रिकेट म्हटलं गेलं ना तर अनेक सारे असे शूज आल्यात ज्या शूजमध्ये हार्ड ग्रिप असते, मग डॉटेडवाली ग्रिप असल्या कारणाने आपण जास्त वावर जेव्हा खेळपट्टीवरती ठेवतो ना तेव्हा ती खेळपट्टी खराबही होऊ शकते. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त खेळपट्टीवरती वावरू नका. विकेट आल्या 2, धावा खर्च केल्या 8. अर्थातच आतापर्यंतच्या खेळीमध्ये 60 धावसंख्येचं लक्ष्य क्रॉस करत असताना 8च बनल्यात. 18 मध्ये अजूनही 52 धावसंख्या या मॅचमध्ये बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना सरकार 11 मालजीपाडा या टीमला. आता आला आनंद. आनंद बॅटिंगवरती जास्त काही करू शकला नव्हता. खरं तर आनंदचा विचार जर आपण केला तर तो बॉलिंग वरती आलाय. दुसऱ्या बाजूला आपण जयला बघताय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रुपेशच्या बॅटमध्ये सिंगल. त्यानंतर आपण केवळ घरातला बघितलं परंतु तोही माघारी परतला आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतो रुपेश. ओव्हर द विकेट ऑन साइडला चपराक. टप्पा जसा पडला ताकद पूर्णपणे झोकत असताना बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवत असताना येतो षटकार. फटका. खर तर बॉलवरती ते ॲग्रेशन काढलं गेलं. आपल्या परिभाषेत म्हटलं गेलं तर हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. एखाद्याच्या कानाखाली जशी मारावी तशा पद्धतीने बॉलच्या खरं तर कानाखाली मारली. बॉलला टर्न करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर तो षटकार आला आणि त्या षटकाराने टीमची धावसंख्या 14, येणारे 17 बॉल. 17 बॉलमध्ये 46 धावसंख्येची गरज. इथं सामना टर्न होऊ शकतो कारण या ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. सन्माननीय नरेशजी गुळवी यांना आपण विनंती करूयात की नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे मंचावरती येऊन तुम्ही आसन तुमचं ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल जास्त ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. डावकुऱ्या हाताचा बॉलर उजव्या हाताच्या बॉलरसाठी होता. एवढे आता ऑन साइडला खेळायचं आहे. फटका व्यवस्थित नाहीये. बॅटवरती सिंगल झाली आहे. सेकंडसाठी प्रयत्न करतात, ट्राय करतात सेकंडसाठी, परंतु त्या ठिकाणी सेकंडसाठी ट्राय करूच दिलं नाही. प्रणय पाटील त्या ठिकाणी होते या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याचा कद तुम्ही पहा. लांबून तुम्ही बघितलं तर असं वाटेल की पवन केने आहेत, कारण एकाल पवन केने सुद्धा अशीच कॅप घालायचा. सध्या तरी तो लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. 16 मध्ये अजूनही 44 बनायचंय. लक्ष जास्तही मोठं नाहीये. इथनं 2 मोठे फटके आले. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंटर होईल संघ मालजीपाडा, परंतु त्यासाठी 2 फटके यायला हवेत. तेवढी धमक आहे कारण जय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. लो फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न समोर लॉफ करायचा होता. बॅट ते सध्या ड्रिल करून दाखवत आहेत की कशा पद्धतीने त्याला बॉल खेळायचा होता. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. डावकुऱ्या हाताचा बॉलर उजव्या हाताच्या बॅटरसाठी आधी फ्लाईट दिली होती, त्याच्यानंतर बॉल डीप होत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथनं आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल जर बघितले तर 3 संपन्न झाल्यात आणि या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत ते म्हणजे 60. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. प्रणय पाटील बॉलकडे बघत राहिलाय आणि कॅच ही पकडली आहे. मोरासारखा हाताचा पिसारा फुलवला, त्या सामावून घेतल्या या कॅचला. फलंदाज होईल बात मैदानाच्या बाहेर. जय करण्याचा प्रयत्न होता. हा पहा टायमिंग तेवढंच जुळालं नाही. टायमिंग न जुळल्या कारणाने प्रणय पाटील रेडीच होता या कॅचला फील्ड करण्यासाठी, अर्थातच या कॅचला पकडण्यासाठी, आणि अगदी त्याने कॅच पकडली गेली. तिथनं फलंदाज झालाय बाद आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल लोकेश. लोकेशवरती अटॅक झाला होता. लोकेशच्या बॉलिंगच्या विचाराने आपण गेलो तर त्याने 17 धावा खर्च केला होता. इथनं त्याला खेळ आता सावरावा लागेल, कारण एखादा खेळाडू जेव्हा लागोपाठचे विकेट जातात तेव्हा एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टिकतो, एक चांगली पार्टनरशिप बनवतो, तेव्हा त्या चांगल्या पार्टनरशिपमध्ये तुम्ही रन सुद्धा बनवू शकता. 1982ला तुम्ही आठवा, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली यांच्यामधल्या मोठमोठ्या पार्टनरशिप. का तर त्यांच्यामध्ये कन्व्हर्शन चांगला होता, म्हणून इथनं आता पार्टनरशिप रंगवावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. लोकेशसाठी बॉल ऑन साइडला खेचला फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. कॉन्फिडंट स्ट्रोक का तुम्ही पहा, ऑफस्टंपच्या हलकेशे बाहेर आले. रिच 30 मिळाली गेली. कोपऱ्याचा चांगला वापर केला होता, खांद्याचा चांगला वापर केला होता बॉलरने, परंतु बॉल जर आपण पाहिला तर उव पिच बॉल समोर भेटला, त्याला पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर, जिथे आला षटकार. आणि आता षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 22. ग्रामपंचायत सदस्य नरीची तरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात. अर्थातच आई वज्रेश्वरी चषक 2025. आयोजक निंबवली. षटकाराला काय आउटस्टँडिंग हा स्ट्रोक होता. अग्रेशन तुम्हाला पाहायला मिळाला. अग्रेसिव्ह हा फटका डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन बाहेर कव्हर करत असताना बॉल बाउंडरांच्या बाहेर. आता 13 मध्ये 38 बनवायचे आहेत. अजून एक मोठा फटका ऑन साईडला त्या दिशेने खेळायचा होता. डीप मध्ये चला, लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली. त्या ठिकाणून आपण बघताय या बॉलवरती मिळत असताना सिंगल. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर या ओव्हर मधल्या 6 शेड्यूल मध्ये 2 मोठ्या फटक्यांचं इन्व्होल्युशन तुम्ही पाहिलं. एक व्हाईट बॉल, 2 सिंगल्स. आता या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 15, विकेट आली 1. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बनला 23 आणि इक्वेशन जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं झालं तर इक्वेशन अजूनही 12 मध्ये 37 बनवायचे आहेत. 14.75च्या सरासरीनं या धावसंख्येला कसं पूर्ण करता येईल याचा आता विचार करावा लागेल याच गोष्टीचा की एखादा षटक जर आपल्यासाठी पॉवरफुल राहिला तर मग तो बर्डन वाढेल, आणि तो बर्डन न वाढावा ना, त्यासाठी इथनं सुरुवातीला जर मोठे फटके आले अर्थातच या 3ऱ्या ओव्हरमध्ये, तर या 3ऱ्या ओव्हरमधला भार सांभाळून शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्येचा स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर ते पाहू शकतात, परंतु त्याच्यासाठी मोठे फटके यायला हवेत. सध्या तरी अनेक साऱ्या मान्यवरांना तुम्ही या मंचावरती बघितलं, आणि काहीशे मान्यवर जे सध्या तरी या मंचावरती उपस्थित आहेत ते सध्या बघतात, ज्याने एक काळ गावासाठी लढण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची निवड झाली ते तरे साहेब सध्या तरी या मंचावरती आहेत. आणि सध्या तरी बॅट एक चेक केली जाते. कदाचित ती बॅट खेळाडूची असावी एखाद्या, आणि ती बॅट सध्या तरी चेक करत असताना आमचे हे मान्यवर. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरमध्ये बनल्या धावा 23. अजून येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या 37. 2 मध्ये 22 बनल्यात. अर्थातच 12 बॉलमध्ये 22 बनल्यात. आता 12 बॉलमध्ये 37 बनवायच्यात. 3ऱ्या क्रमांकावरती नीतू आलाय. नीतू कोळीचा वापर केला गेलाय या 3ऱ्या ओव्हरमध्ये. आता 37 धावसंख्येचं टार्गेट कशा पद्धतीने सेट केलं जाईल, कशा पद्धतीने क्रॉस केलं जाईल, कशा पद्धतीने डिफेंड केले जाईल हे येणारे 2 ओव्हर तुम्हाला सांगतील. 37 धावसंख्येची गरज, 12 चेंडू शिल्लक. नीतू कोळे आलाय त्या ठिकाणी ओव्हर नंबर 3 मध्ये, आणि तुम्हाला पाहायला मिळेल लोकेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. आत्मविश्वासी तो फटका होता. ओपिच बॉलला पाठवत असताना त्याने दाखवलं गेलं की अजूनही मॅच संपलेलं नाहीये. अजूनही 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या 37. नीतू तयार. ओव्हर द विकेट, लांबून खेचण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपचा हलकासा कदाचित बाहेर असावा चेंडू. तिथनं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बाईची सिंगल. टप्पा पडल्यानंतर आपण थोडासा बाहेर निघताना चेंडू बघितला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, म्हणूनच या बॉलवरती पाहिलं गेलं तर खेचता आलं नाही. बॉल अनुमानानुसार थोडासा खाली राहिला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना अर्थातच लेग बायची सिंगल जरूर आली. अजूनही बनवायच्या 36. ज्या 36 बनवल्या होत्या प्रणय पाटीलनं. ओ द विकेट. फुल टॉस बॉल, बीमर वेस्ट ऑफ फाईट. अगदी पंचाने दंडित केले. सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी परत आहेत. स्ट्राईक्स एका ठिकाणी सोडली गेली आणि घडलं काय, कन्व्हर्शन हवा असं तुम्हाला. नो बॉल होता. अर्थातच चान्स होती की फलंदाज रनआउटच्या स्वरूपातच बाद होऊ शकला असता. इथनं मोठी चुकी केली. लोकेश मैदानाच्या बाहेर. या बॉलवरती मिळतात धावा 2, आणि या 2 ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. ओव्हर द वेस्ट हा बॉल होता. थांबायला हवं होतं लोकेशने, कारण लोकेश आतापर्यंत चांगला खेळलाय. मोठी चुकी या ठिकाणी केली आहे. मोठी चुकी झाली आहे, कारण ओव्हर द वेस्ट जेव्हा जेव्हा बॉल असतो तेव्हा तेव्हा ज्या बॅट्समनने तो चेंडू हँडल केलाय त्याची कॅच जरी उडतीये तरी फलंदाज सेफ असतो. रनआउटच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद मिळतो.
बोल्ड झाला तरी तो फलंदाज सेफही असतो. अशा सिच्युएशनला ज्या वेळेला लोकेशची गरज आहे टीमला, धावपलकाला लोकेशच्या धावसंख्येचीच गरज आहे, लोकेशने थोडंसं थांबायला हवं होतं. थोडासा डायव्हर्शन मध्ये तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आता येणारा बॉल असेल फ्रीट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय कार्तिक, तो असेल ऑन अ स्ट्राईक. अजूनही 35 ची गरज या मॅच मध्ये. फ्रीटचा बॉल ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दरम्यान फिल्डर होते, बॉलला फील्ड केले गेले. डावकुऱ्यात आणि फेकतात. अगदी स्ट्रायकिंग एंड वरती फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. तिथनं मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 37 ऑन द बोर्ड. 27 धावा आता टीमच्या टोटल मध्ये. इथनं एक प्लॅटफॉर्म जर मिळवायचे असेल ना, तर आतापर्यंत बॉल जर आपण बघितले तर फेकून झालेले आहेत ते म्हणजेच 2. अजूनही 4 बॉल मध्ये ना काही घडू बिघडू शकतं. ते घडणं आणि बिघडवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. रुपेश आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. ऑन साइडला खेळतायत, व्यवस्थित बॅटवरती नाहीये बॉल. डीप मध्ये वाडिश लॉंगरला चेंडूची फिल्डिंग झाली आहे. नॉन स्ट्रायकर वरती फेकी. इथनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 28. सिंगल डबल्सने ना आता हा सामना लांब जाईल. बॅटिंग करणाऱ्या अनुमानाने अर्थातच मालजीपाडा बॅटिंग करते. 60 धावसंख्येचं लक्ष्य हे मोठं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत, त्याच कारणास्तव सध्या तरी सामना आणि तो डाव थोडासा फसलेला तुम्हाला दिसतोय. ओव्हर द विकेट. इथे बॉल बॅटवरती नाहीये, परंतु मागे चाललाय बॉल. कदाचित रुपेश आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण एकमेव आता पर्यायी असा फलंदाज राहिलाय रुपेश, ज्याच्याकडनं आशा अपेक्षा आहेत. आपण सध्या तरी बघताय टीमच्या टोटलमध्ये धावा 29 आहेत. म्हणजे आपण अजूनपर्यंत बघतोय तर 31 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत. धावा झालेल्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 29. लक्ष्य 60 धावसंख्येचं होते या मॅच मध्ये. शेवटचा बॉल होता, तिथनं चालला डॉट, टप्पा पडला आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला बॉल जाताना पाहायला मिळाला. माफ करा, एक बॉल अजूनही असेल, कारण नो बॉल आला होता. दुसरा बॉल हँडल करता वेळेला, फेकता वेळेला हा नो बॉल तुम्ही बघितला होता. म्हणजेच अजूनही आता हे सामन्यातलं चित्र हे स्पष्ट होत चाललंय की दबावमध्ये पूर्णपणे मालजीपाडा. चांगला बॉलिंग आतापर्यंत करतो नीतू कोळी. शेवटचा बॉल आता फिंगर रोल करत असताना समोर व्ही शेप मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफला चाललाय बॉल. तिथने आपल्याला पाहायला मिळते सिंगल स्ट्राईक असेल कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये रुपेशकडे. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा जो खेळ होता तो 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6 चेंडूमध्ये अजूनही 30 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी टीम स्वराज्य स्पोर्ट्स कशिली समोर सरकार 11 मालजीपाडा या टीमला. नेक्स्ट मॅच वेताल कोपर त्यांच्या विरोधात आई वज्रश्री निंबवली. टॉस जिंकला निंबवलीच्या कॅप्टनने. प्रमोट करण्यासाठी चॅलेंज दिलं वेताळ कोपर या टीमला. सो विनंती करेन वेताळ कोपर लगेचच डगआउटच्या ठिकाणी तुम्ही जबा, तुम्हाला करायची बॅटिंग. 60 धावसंख्येचं लक्ष्य असताना सुरुवातीच्या 3 ओव्हर्स मध्ये ना आपण कमबॅकच पाहिला. जरूर अनंत तरे याच्या विरोधात 2 मोठे फटके आले, परंतु ते 2 मोठे फटके जास्त काही उपयुक्त राहिले नाही. त्याच्यासाठी पार्टनरशिप महत्वाची होती आणि त्या पार्टनरशिप मध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये केवळ गरजच्या 7 धावा. त्यानंतर रुपेश आतापर्यंत चांगला खेळतो. रुपेश आतापर्यंत 11 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. तर आता या सामन्यामध्ये 30 बनवायचे आहेत, ते म्हणजे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती 2 धावसंख्या मिळाल्या. धावा झालेल्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इक्वेशन जर आपण पाहिलं तर 5 चेंडूने 28 धावा अजूनही बनवायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर समोर खेळतात, फिल्डर जवळपास नाहीयेत असते तरी फायदा नसता, कारण टप्पा एवढ्या वेगाने पडून बॉल बाउंडरीच्या बाहेर आलाय की अतिशय वेग होता टप्पा पडल्यानंतर या बॉलमध्ये. इथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा अजूनही 4 जॉइंट होत असताना टीमच्या टोटलमध्ये धावा झालेल्या 36 आणि आता 4 मध्ये 24 बनवायच्यात. 4 चेंडू 24 धावा. 4ही मोठे फटके हवेत. 4 षटकार आले तर या सामन्याला टर्निंग पॉइंट मिळेल. पहिला षटकार आला तर आत्मविश्वास वाढेल.
रुपेश फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळतायत फिल्डर त्या ठिकाणी दूरवरती प्रवास करतात बॉलला फील्ड करण्याचा बॉलला फील्ड त्याने गेली आणि कदाचित इथनं मिस्टेक झाली आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर इथनं मिळतो चौकार म्हणजे येणारे बॉल असतील 3 आणि 3 मध्ये बनवायच्या धावा 20 3 मध्ये 20 बनवायचे आहेत 18 बनतात 3 मोठे फटके आले पण ते एखादी मिस्टेक आता माइंड मध्ये असावी रुपेशा की एखादी मिस्टेक येईल जशी ओव्हर द वेस्ट बॉल हाताळला होता नीतू कोळीने तसा एखादा बॉल आला त्याच्यावरती सिक्सर आला या सामन्यामध्ये काही घडू बिघडू शकतं पण तो आता 3 मध्ये 20 बनवायच्यात दुसऱ्या बाजूला वैभव तरे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी आलाय जो तेत ओव्हर सध्या तरी हँडल करतोय ज्याला रोखायच्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर धावा 30 आणि आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला फील्ड त्याने केलं डावकुऱ्या त्याने फेकतायत आणि आता या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय स्वराज्य स्पोर्ट्स कशेली इंटर झाला आता या सामन्यामध्ये कारण या सामन्यामधल्या धुरा जर आपण विचार केला तर खांद्यावरती घेतल्या एकमेव फलंदाजाने प्रणय पाटीलने त्याने बॅटिंग चांगली केली त्याच अनुमानाने या 60 धावसंख्येचा सध्या तरी डिफेंड होतोय फटका सुंदर आहे बॉल मध्ये कॅच आउटचा कॉल आणि कॅच पकडली गेली डीप मध्ये लॉंग ऑफ ला सफलता मिळते मैदानाच्या बाहेर कार्तिक आणि फक्त शेवटचा बॉल फेस करण्यासाठी कदाचित नवीन फलंदाजाला यावं लागेल शेवटचा बॉल खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि हर्षित पाटील सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत हर्षित गुळवी यांच्यासाठी पारितोषिक आहे की एका षटकारासाठी 2000चं पारितोषिक येस अजून 500 वाढल्यात प्रशांत गुळवी यांच्याकडून ऑक्शन मध्ये जसे 500 पॉईंट वाढतात तसे 500 पॉईंट वाढत चालत सुदर्शन गुळवी यांच्याकडून 500 दीप यांच्याकडून 500 झाले 3.5 एका षटकारासाठी एवढा एखादा षटकार जीएसटी आम्ही कापू मी तर म्हणेन की आता वैभव तरेने ही प्राइस सेम घ्यायला हवी आहे वैभव एखादा फुलटॉस बॉल यावा षटकार आला तर त्याच्यामध्ये तुझाही फायदा होईल नकोय शेवटचा बॉल 91 धावसंख्येची गरज शेवटचा बॉल कडा लागली आहे आणि इथनं सामना जिंकला 91 धावसंख्येच्या फरकाने अशा पद्धतीने 60 धावसंख्येचा बचाव करत असताना स्वराज्य स्पोर्ट्स कशेली पुढच्या फेरीमध्ये दाखल हार्डलक टीम सरकार 11 मालजीपाडा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट मॅरेथॉन इनिंग 36 धावसंख्येची जरूर तो आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये त्याने 2 विकेट्स मिळवले 8 धावा 36 धावा इंडिव्हिज्युअल ज्याने बनवला गेला तोच प्रणय पाटील या सामन्याचा सामनावीर